नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्वयंभू देवस्थान माता कोटेश्वरी देवी। महाराष्ट्रात विविध देवतांची नवरात्रे बसवली जातात। माता पार्वतीची ही सारी रूपे आहेत। चारही वेदांची ती जननी आहे, म्हणून तिला वेदमाताही संबोधतात। विविध ठिकाणी विविध प्रकारचे कार्य या आदिमायेने केले आहेत। त्याचप्रमाणे तिची विविध स्थाने प्रसिद्ध आहेत। तिची 51 शक्तिपीठे आहेत। महाडमध्ये या देवदेवतांचा सुंदर परिवार आहे। येथील भक्तमंडळ या परिवारातील आपल्या देवीला यात्रेसाठी घेऊन येतात। वीरेश्वर महाराज हे महाडचे ग्रामदैवत। झोलाई, जाखमाता, कोटेश्वरी, जरीमरी अंबिका इत्यादी देवता त्यांच्या बहिणी असून खळनाथ, काळभैरव इत्यादी त्यांचे भाऊ आहेत। अशीच एक मानाची बहीण म्हणून कोटेश्वरीचा उल्लेख केला जातो। महाडचा सारा परिसर वाड्या वस्त्यांनी विखुरलेला आहे। त्यातील एक भाग म्हणजे कोटेश्वरी तळे होय। 50 घरांची पूर्वीची वस्ती, सभोवार भातशेती आणि एक सुंदरसा तलाव आणि तलावालगत आई माता कोटेश्वरीचे देवस्थान। एका ठिकाणी उघड्यावर ही देवी स्वयंभू म्हणून आहे। भाविकांनी त्या परिसराचे सुशोभन केले, मात्र देऊळ बांधणे शक्य होत नाही। भाविकांची इच्छा असूनही देवीच्या इच्छेला निवासस्थान पसंत नसावे अशी उघड्यावर अनेक देवस्थाने आहेत। त्यांच्या कथा देखील मनोरंजक आहेत। कोणी कथा सांगताना म्हणतात, एका रात्रीत निगडीच्या लाकडाचे पूर्ण मंदिर बांधून होणार असेल तरच बांधावे, नाहीतर मी आहे तशीच बरी। नवसाला पावणारी, भक्तांच्या हाकेला धावून येणारी देवी म्हणून आई माता कोटेश्वरीची ख्याती आहे। या देवीचे नवरात्र फार मोठ्या दिमागदारपणे ग्रामस्थ मंडळी साजरे करत असतात। गावदेव वीरेश्वर महाराज यांची ही बहीण असून तिचे देवालय वीरेश्वर देवालया शेजारी बांधण्यात आलेले आहे। महाशिवरात्र या दिवशी जाखमाता देवीची पालखी भावाकडे म्हणजे वीरेश्वर महाराज यांच्याकडे जाण्यास निघते। त्यावेळी कोटेश्वरीची काठी आणि या परिसरातील क्रीडाप्रेमी मंडळींचे कोटेश्वरी संघ या नावाचे कलापथक या यात्रेत सहभागी असतात। या कलापथकातील कसरतीचे कार्यक्रम फारच विलोभनीय असतात। नवसाला पावणारी, हाकेला धावणारी देवी म्हणून कोटेश्वरीची ख्याती आहे। देवीचे पुजारी भक्तांचे मागणे देवीपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात। सरकार दरबारातून पेशवे काळापर्यंत देवीच्या उत्सवासाठी खर्च करण्यात येत असते। दिव्यासाठी तेल तांदूळ खर्च होत असते। या देवदेवतांचा फार मोठा परिवार आहे। वीरेश्वर देवस्थानच्या चारही सीमेवर देवदेवतांचे जागते पहारे आपणास पाहावयास मिळतात। पूर्व दिशेला गावात प्रवेश करण्यापूर्वी हातात खडक घेऊन आई माता जरीमरी अंबिका गावाची इडापिडा टाळण्यासाठी जागता पहारा देत असते। उत्तरेस माता कोटेश्वरी वरद हस्ते ठेवीत असते। पूर्वेला नवेनगरचे मारुतीराया महाड शहराकडे मुखकमळ ठेवून अभय मागत आहेत। असा हा परिवार आणि भक्तांना अभय देणारी साक्षात्कारी स्वयंभू माता कोटेश्वरी अखंड सेवा करत आहे। असाच वरदहस्त भाविकांवर सदैव राहो आणि अखेरच्या श्वासापर्यंत माता कोटेश्वरी देवीची नित्य उपासना आम्हा भाविकांकडून होत राहो ही सदिच्छा व्यक्त करून माळ अर्पण करतो। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, सहतृप्ती भोईर, महाड।